सांगायचं तर माझ्या घरातले सगळे व्यावसायिकच, त्याच्यामुळे मी व्यावसायिकांच्या कुटुंबात लहानाची मोठी. तुमच्या त्या फॅमिलीमध्ये तेव्हा शिक्षणाला महत्त्व होतं. सगळे शिक्षण घेऊन चांगल्या चांगल्या पोस्टवर पण होते. पप्पा मोठे असल्या कारणाने पप्पांचे सगळे भावंड, छोटे भाऊ ह्या फील्डमध्ये त्यांनी सामावून घेतली. टीचिंग इंडस्ट्री खूप मोठी आहे की तुम्ही तेव्हा बॅनर वगैरे हा प्रकार करू शकत. आपल्या व्यापाऱ्याच्या ज्या काय त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी महिलांनी एकत्र यायला पाहिजे. नमस्कार, आपली सिंधुनगरी न्यूज प्रस्तुत माय माहुली महिला सबलीकरण संस्था मालवण यांच्या सहयोगाने सादर होत असलेल्या नारी रूपेण संस्थिता या आपल्या मुलाखत मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नारी रूपेण संस्थिता या आपल्या मालिकेला तुम्ही जो देत असलेला भरभरून प्रतिसाद आहे त्याबद्दल प्रथम सर्वांचे आभार मानतो. आणि आज आपल्यासोबत बोलायला नारी रूपेण संस्थेच्या नारी आहेत सौ रिया हर्षल बांदेकर मालवण. व्यापारी म्हणून, उद्योजक म्हणून आणि विविध क्षेत्रात स्वतःला इन्हान्स करणारं एक तजेलदार व्यक्तिमत्व म्हणून त्या सर्वत्र प्रसिद्ध आहेत. आणि आत्ता आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. रियाजी पूर्वाश्रमीच्या शीतल शिंदे आहेत, त्यामुळे बोलताना कधीतरी रिया शीतल हे दोन्ही शब्द येऊ शकतील. त्यामुळे रियाजी, तुमचं प्रथम अगदी आपली सिंधुनगरी न्यूजवर मनापासून स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद पहिले. आणि तुमचे नवरात्रीच्या तुम्हाला पण शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्रोत्सव सुरू आहे 2024चा. याच दरम्यान विविध रंगांची सात्विकपणे उधळून सुरू आहे. होळीमध्ये आपण ते रंग उधळतो आणि आपण नवरात्रीमध्ये ते रंग जोपासतो असंही आपण म्हणू शकतो. तर ते जोपासताना रंग तुमचं बालपण कुठे आणि कसं गेलं हे तुम्ही जरूर सांगावं. माझं बालपण मालवणमधलीच मी, आणि मालवणमध्ये राजकोट ह्या भागात माझं बालपण गेलं. आणि इतकं सुंदर बालपण होतं ना की छान मोठ्या कुटुंबात मी लहानाची मोठी झाली. खूप मोठं कुटुंब, आणि इतके त्या कुटुंबामध्ये पैलू बघितलेत ना की माझे वडील सगळ्यात मोठे भावंडामध्ये, आणि त्याच्यामुळे मी कौतुकास पात्र म्हणजे छोटं बाळ म्हणून मीच. त्याच्यामुळे सर्वांची लाडकी, भरपूर काका, भरपूर आत्ते, आजी आजोबा अशा कुटुंबात मी लहानाची मोठी झाली. आणि त्याचप्रमाणे की एक खूप असं मल्टी टॅलेंटेड कुटुंब, प्रत्येकामध्ये भरपूर असं कौशल्य, त्याच्यामुळे शिकायलाही भरपूर मिळालं. आणि कुटुंब मोठं असल्या कारणाने बाकी असं कुणाच्या मैत्रीची तेव्हा कधी संपर्क नाही आला. आणि महत्त्वाचं म्हणायचं तर वडिलांचा खूप त्यात हात आहे, भरपूर काही शिकण्यासारखं होतं. आणि माझे आजोबा छान एक नाटककार म्हणून होते, नाटक लिहायचे, त्याच्यामुळे तोही मी जवळून पैलू बघितला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तर माझ्या घरातले सगळे व्यावसायिकच, त्याच्यामुळे मी व्यावसायिकांच्या कुटुंबात लहानाची मोठी झाली. या दरम्यान जेव्हा तुम्ही राजकोटचा विचार करता, ते नसताकडचं ते चोळ वातावरण आणि ह्या सगळ्या गोष्टीच आल्यात, मग याच दरम्यान तुमची शाळा कुठल्या होत्या आणि महाविद्यालय कुठलं होतं? आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणून की मी राजकोटमध्ये लहानाची मोठी झाली. आणि आम्ही 3 बहिणी, आई, पप्पा आणि काका, आत्ते वगैरे असं फॅमिली. त्यावेळी राजकोटमध्ये देसाईंचं घर आहे, तिकडे सामंतबाई म्हणून राहायच्या, कला सामंत म्हणून. त्या मुख्याध्यापक होत्या कन्याशाळेच्या. तर शेजारी आणि खूप चांगले संबंध. आणि कन्याशाळा तेव्हा खूप लांब, म्हणजे मी राजकोटमध्ये राहायची आणि काय करायचं, आणि माझं वय भरलं नव्हतं. म्हणून सामंतबाईंनी माझ्या पप्पांना म्हणाले की तुझी मुलगी आजपासून माझ्याकडे दे, तिचं सगळं शिक्षणाचं मी बघते, पण शाळा लांब, मग कसं काय करायचं. तर मग माझे पप्पा मला शाळेत सोडायचे आणि
ते आता सांगताना पण मला कसं तरी वाटतं. शाळा सुटेपर्यंत ते शाळेच्या बाहेरच थांबायचे आणि खूप लाडकी. त्याच्यामुळे मी पण आतमध्ये गेली ना शाळेत की बाहेर अशी बघत बसायची की पप्पा आहेत काय. पण तोपर्यंत म्हणजे मी जोपर्यंत कन्याशाळा एवढी लांब आणि स्थिर होत नाही तोपर्यंत पप्पांनी मला मात्र खूप त्यावेळी एक लहान मूल सांभाळलं. आणि त्याच्यामुळे माझं 1ली ते 7वी हे शिक्षण कन्याशाळेत झालं. आणि त्याच्यानंतर 7वी झाल्यानंतर मी टोपीवाला हायस्कूलची विद्यार्थिनी झाली. ते पण मला खूप वेगळंच होतं, कारण कन्याशाळेमध्ये खूप असं वातावरण वेगळं. प्राथमिक शाळा सगळ्या ज्या शिक्षिका होत्या ते असं खूप लहान म्हणून खूप कोडकौतुक झालं. आणि मग आता टोपीवाला हायस्कूलमध्ये 7वी नंतर जायचं झालं ना तर तेव्हाही मला खूप मनावर दडपण. आणि जेव्हा मी टोपीवाला हायस्कूलमध्ये 8वीत जायला निघणार त्यावेळी शाळेचं वातावरण वेगळं. आणि तेव्हा कन्याशाळेत कसं एकच वर्ग, टोपीवालामध्ये ब क अशा खूप अशा तुकडी होत्या त्यावेळी. त्याच्यामुळे मला भीती वाटायला लागली. पप्पा काय म्हणाले, काय घाबरतेस, मी आहे ना. मग त्यावेळी पण मला सोडायला आणि मला आणायला पप्पा होते. आणि मी सांगताना आता खूप तुम्हाला वेगळं वाटेल, पण मला 10वीपर्यंत शाळेत नेण्याचं आणि आणण्याचं काम माझ्या पप्पांनीच केलं. मला ते वेगळं वाटणार नाही, कारण ते मी बघितलेलं आहे. LML वेस्पा गाडी आणि त्यावरून सुद्धा पांढरी गाडी असायची एक स्कूटर, त्यावरून तुम्हाला आणलं जायचं. त्यानंतर कॉलेज हा एक महत्त्वाचा मी टप्पा म्हणेन तुमच्या जीवनामधला, की 11वी 12वी किंवा त्यानंतर सखा पाटील कॉलेज, सिंधुदुर्ग कॉलेज. युवा अवस्थेत एक तुम्ही एक स्वतंत्र विचाराच्या मुलगी होतात पहिल्यापासून. हे एक मी आता त्या स्वतंत्र विचाराच्या मुलीला सामावून घेताना मी प्रवाहाविरुद्ध होतात असं म्हणत नाही. तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध नसालही, पण कुठेतरी एक वैचारिक बैठक तुमची एक जी होती त्या बैठकीला सर्वांसोबत, कारण हा कोडकौतुकाचा एक भाग झाला. घरामध्ये तुम्ही सगळे फुलासारखे जपायचे हा भाग झाला. त्यानंतर जेव्हा सखा पाटील सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये विविध ठिकाणून, तालुक्याच्या ठिकाणून तिथे मुलं मुली जेव्हा महाविद्यालयात येतात, प्रत्येकजण आपलं काहीतरी एक शिक्षण हे त्यांच्यासाठी मजा नसते. शिक्षण हा आईवडिलांनी केलेला प्रचंड कष्टाचा, श्रमिक कष्टांचा एक तिथे त्यांनी आपल्याला एक प्रदर्शन तिथे दिसतं की किती कष्ट आहे ते. म्हणजे जेव्हा आपल्याला शहरामध्ये ते कदाचित दिसू शकत नाही अशी मुलं मुली भेटली. मग त्यानंतर तुमची युवा अवस्थेत सखा पाटील सिंधुदुर्गमध्ये तो काळ कसा गेला? कारण माझं 11वी 12वी मी टोपीवालामध्ये पूर्ण केलं आणि मला कॉलेज हा भाग माझा करायचाच नव्हता. आणि त्याच्यात जास्त हात म्हणाल ना तर माझ्या आईचा. तिची इच्छा होती की मी ग्रॅज्युएशन पूर्ण करावं. पण मी मगाशी म्हणाली तसं की मी एका व्यावसायिक कुटुंबात लहानाची मोठी झाली. त्याच्यामुळे मला स्वतःला कॉलेज नाही करायचं होतं. मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं, ही माझी इच्छा होती. आणि त्या इच्छेला माझ्या वडिलांनी प्रचंड मला सहकार्य केलं. पण दुसऱ्या बाजूला बघितलात ना तर माझ्या आईची प्रचंड इच्छा होती की तू अजून लहान आहेस, तू कॉलेज पूर्ण कर. माझी इच्छा आहे, कारण आमच्या त्या फॅमिलीमध्ये तेव्हा शिक्षणाला महत्त्व होतं. सगळे शिक्षण घेऊन चांगल्या चांगल्या पोस्टवर पण होते, पण व्यावसायिकदृष्ट्या हे जे होते ना त्यांनी अर्धच एज्युकेशन केलं, म्हणजे 11वी जुनी, पुढे काही केलं नाही. त्याच्यामुळे माझ्या आईला असं वाटायचं की मी शिक्षण म्हणजे कॉलेज पूर्ण करावं. ॲडमिशन घ्यायचं झालं तर एकतर BCom आणि BA. आपल्याकडे सायन्स हा प्रकार तेव्हा नव्हता. मग काय करायचं, तर माझी आई म्हणाली की मला असं वाटतं की तू BCom करावंस, माझी इच्छा आहे. माझी मोठी मुलगी मला सांगायला तेव्हा बरं वाटेल की माझ्या आईची इच्छा होती की माझी मुलगी BCom झाली हे सांगेन. म्हणजे तेव्हा मी माझ्या फॅमिलीतून तेव्हा BCom झालेली पहिली मुलगी होती. आणि ते फक्त BCom मी माझ्या आईसाठी पूर्ण केलं. आणि तुम्ही म्हणता तसं तेव्हाही तसंच की आतमध्ये जेव्हा कॉलेजमध्ये जायचं झालं तर वातावरण खूप वेगळं. म्हणजे त्यावेळी गाडीने येणारी बॅच वेगळी असायची, आपले शहरी विभागातली मुलं वेगळी असायची. आणि राजकोटपासून सखा पाटील कॉलेज हे अंतर
भरपूर. म्हणजे सकाळच्या वेळेत ते कॉलेजचं 7:30चं टायमिंग ॲडजस्ट करणं फार कठीण. मग त्यावेळी माझ्या आई आणि वडिलांनी माझ्या 3 वर्षात खूप कष्ट घेतलेले आहेत आणि मी त्यांच्यामुळे आज ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. आई उठायची माझ्याबरोबर, माझं सगळं आवरायला, कारण ती पटापट हा प्रकार जो आईकडे होता ना, आई माझी खूप मिडल क्लास म्हणजे एकदम मध्यमवर्गीय फॅमिलीतून मोठी झाली. तिने खूप कष्ट केलेत आणि तिचा अर्धा वाटा आहे की आम्ही चांगल्या संस्कारात 3 मुली लहानाच्या मोठ्या झालो. कारण हॉटेल व्यवसाय असल्याकारणाने वडील आमचे खूप उशिरा घरी यायचे, पण अभ्यासाकडे आणि संस्काराकडे माझ्या आईने लक्ष दिलं. मग तसंच ती वेळेचं बंधन, लवकर आटप, कॉलेजमध्ये जायचं आहे आणि मग पप्पा नेऊन सोडायचे. मग तिथे जेव्हा गेलं ना, त्यावेळी आतला प्रवास तो मला खूप वेगळा आणि त्यात प्रश्न आला पहिला भाषेचा. म्हणजे ती मुलं जी तुम्ही सांगता ना लांबून लांबून यायची, ती सगळी तेव्हा संवाद मालवणीतनं, म्हणजे अगदी छान मालवणी बोलायचे आणि मालवणमधले असल्यामुळे तो सगळ्यांचाच एक मालवणी हा आवडीचा विषय. पण सर मी मालवणी कधीच बोलली नव्हती तेव्हा, कधीच. म्हणजे मला मालवणी बोलायला आलंच नाही आणि आमच्या घरात आम्ही मराठी बोलल्यामुळे तो जो प्रवास होता मालवणीचा ना, की मी त्यांच्याकडे अगदी करून असं पाहत राहतात ना, तसं बोलतात हे काय, हे मला खूप वेगळं. आणि इतकं छान बोलायचे आणि फास्ट बोलायचे, पण मला कळायचं नाही. पण त्यावेळी माझा जो मित्रपरिवार मला जो मिळाला, त्यांच्या हे लक्षात आलं की हिचा खूप गोंधळ होतोय, की हिला बोलायचं पण खूप आहे, पण तिला कळतही नाही आहे. मग त्यावेळी माझ्या मित्रपरिवाराने, म्हणजे ते बाकीच्यांशी मालवणीमध्ये बोलायचे, पण माझ्याशी मराठीत बोलायचे. तो एक मला त्यांनी तिथे खूप एक कम्फर्टेबल फील करून देतात ना, तो त्यांचा मोठा एक हात आहे. नाहीतर मी घरी येऊन म्हणायची त्यावेळी सुरुवातीला की मला नाही जमणार, मला नाही कळत काहीच, मला मराठीच कळतं. त्यावेळी माझी आई म्हणाली, असं नसतं की भाषापेक्षा भावना महत्त्वाच्या. होशील ग, तू पण होशील, त्यांच्यासारखीच होशील. आणि तिचं वाक्य खरंच होतं की मी त्यांच्यातलीच झाली. त्यांनी भाषेमधला जो काय अडथळा होता तो दूर केला आणि मला सामावून घेतलं आणि माझं ग्रॅज्युएशन मी BCom सका पाटीलमधून झाली. काही मित्रमैत्रिणीची नावं आठवतील का? जर आता बघू शकत असतील तर ती जरूर सांगावी. हो, म्हणजे अगदी लक्षात राहण्यासारखे आहेत. अगदी मेघा सावंत ही माझी मैत्रीण, म्हणजे पूर्वाश्रमीची मेघा गावकर आणि आत्ताची मेघा सावंत. महानंदा बानकर, आत्ताची रश्मी जाधव. त्याच्यानंतर मरीना लोबो, आत्ताची मरीनाज लोबो म्हणून ओळखतो आम्ही. धुरी तिचा आडनाव, म्हणजे गोविंद धुरींची बायको. ह्या सगळ्या मैत्रिणी तेव्हाच्या माझ्या. आणि अर्चना जोगी, ह्यांच्यामुळे मी त्या ह्याच्यात कम्फर्टेबल फील केलं. खूप छान. म्हणजे त्या बघतच असतील, आणखीनसुद्धा असतील आपल्याला ती नावं कधी कधी पटकन, आपण ती आता आली नसतील, त्यामुळे कोणी त्या बाबतीत पुढे. आता एक मी इथे थोडासा आपल्या प्रेक्षकांनाही, मालवणच्या ज्या सगळ्या शिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षक हे नेहमीच सांगत राहतात आपल्याला की कधीच ज्या सगळ्या शिक्षण संस्थांमधून 11वी 12वी ज्या शिक्षण संस्थांमध्ये आहे तिथे कधीच जेव्हा जे बाहेरून 11वी 12वीला येतात ते वेगळे आणि मालवणमध्ये पहिल्यापासून आहे ते वेगळे, असा भेदभाव होत नाही. हे एक वैशिष्ट्य आहे त्या, म्हणजे जे शिक्षकांना सलाम केला पाहिजे, मालवणच्या शिक्षण प्रणालीला सलाम केला पाहिजे की जेव्हा कॉलेजमध्ये सुद्धा सका पाटील सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये सुद्धा बाहेरून मुलं येतात तेव्हा ती बाहेरची आहेत म्हणून किंवा आम्ही पहिल्यापासून इथे आहोत म्हणून असा वेगळा काही नसतो. उलट त्या मुलांची जास्ती काळजी किंवा आज लक्षात येतं की कुठेतरी त्यांचे जे श्रम आहेत ते आमच्या म्हणजे शहरात राहण्यापेक्षा खूप प्रचंड पटीने जास्ती आहेत. हा एक छोटासा मुद्दा आला मध्ये. तर त्या शिक्षण प्रणालीसाठी, त्या शिक्षण प्रणालीत तुम्ही शिक्षण घेतलं. आता मी पुढे येतो की आता जो काळ होता, इथे एक छोटासा पॅच संपूर्ण तुमच्या वडिलांसंदर्भात आपण बोलूया. मालवणमधलं एक सुप्रसिद्ध हॉटेल, आजही ज्या हॉटेलचं हॉटेल क्षेत्र म्हणलं की डायनिंग म्हणलं की जे पहिल्यांदा जाऊन हॉटेलात जेवची जी एक सुरुवात आपण एक जो म्हणूया तो एक भाग येतो फ्रेंड्सचा. हॉटेल फ्रेंड्साचा पूर्ण इतिहास किंवा ह्याच्यावर आपण बोलूच, पण त्याच दरम्यान हॉटेल फ्रेंड्साशी तुमचं असलेलं नातं
बाबांसोबत असलेलं तुमचं नातं, तुमच्या वडिलांचं किरण शिंदे हे नाव मालवणमध्ये जे हॉटेल फ्रेंड्सशी जोडलं गेलेलं आहे आणि ते कायम जोडलेलंच राहील. तर तो तुम्ही जरूर सांगावं की त्यावेळी शीतलला त्या म्हणजे रियाला नाही, त्या शीतलला तिच्या वडिलांशी असलेलं नातं व्यावसायिकदृष्ट्या, मला तिथे अजिबात भावनिक हे नाही की व्यावसायिकदृष्ट्या वडिलांनी काय शिकवलं. आणि तुम्ही म्हटलात तसं वडिलांनी व्यावसायिकदृष्ट्या भरपूर शिकवलं. आणि मी म्हटलं तसं की मला हे बाळकडू घरातूनच मिळालं. तसं ह्या व्यवसायाला जेव्हा सुरुवात केली, जेव्हा रविकिरण शिंदेंनी हॉटेल फ्रेंड्सचा हा व्यवसाय सुरू केला, त्यावेळी त्यांना अगदी खंबीर साथ माझी आई, जी एक साधी हाऊसवाईफ म्हणतात तसं, तिने खूप खंबीर साथ दिली. आणि म्हणून हॉटेल फ्रेंड्सचा हा प्रवास सुरू झाला. कारण सांपत्तिक परिस्थिती चांगली असल्याकारणाने मी जेव्हा 7वीचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा हॉटेल फ्रेंड्सचा जन्म झाला. म्हणजे तो प्रवास माझ्या खूप लक्षात राहण्यासारखा आहे. आणि तुम्ही म्हणता शिकण्याचं, तर हॉटेल फ्रेंड्सची जी संकल्पना आहे ती पूर्ण म्हणजे आत्ताचं डिझायनिंग म्हणतात तो प्लॅन, तो पूर्णपणे पप्पांचा होता. त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला. आपल्याला तिथे काय बैठक व्यवस्था हवी आहे, त्याच्यानंतर कसं किचन हवं आहे, आणि त्याच्यानंतर तिकडचा जो मेनू जो काय आहे तो आपल्याला कसा प्लॅन करायचा आहे. त्याच्यातनं मी एक पप्पांकडून शिकली की कुठच्याही गोष्टीचं पहिलं आधी लिखाण महत्त्वाचं, डोक्यात एक पूर्णपणे त्याचं संकल्पना तयार असणं महत्त्वाचं, आणि तरच आपण पुढचं पाऊल टाकू शकतो. हे मी त्यांच्याकडून शिकली. दुसरी गोष्ट, एक टीमवर्क हा महत्त्वाचा मुद्दा. जेव्हा त्यांनी हॉटेल फ्रेंड्सचा हा प्रवास सुरू केला त्यावेळी पहिली त्यांची फॅमिली त्यांच्या पाठीशी उभी, दुसरा त्यांचा मित्रपरिवार, ही त्यांची टीम. आणि फॅमिली म्हणाल ना तर माझ्या फॅमिलीतले पप्पा मोठे असल्याकारणाने पप्पांचे सगळे भावंड, छोटे भाऊ ह्या फील्डमध्ये त्यांनी सामावून घेतली. त्यांना हे सगळं सांगितलं. आणि मित्रपरिवार पण वेगवेगळ्या स्तरातला, म्हणजे अगदी त्याला वयाचं पण बंधन नाही, लहानापासून अगदी मोठ्यापर्यंत, हे त्यांची टीम. आणि त्यांनी टीम तयार केली, त्यांना हे सगळं सांगितलं. पण त्यांच्यातनं एक शिकण्यासारखं म्हणजे काय माहिती आहे की त्यांनी लीडर त्या टीमचे कधीच झाले नाही. ते नेहमी सांगायचे की आपण त्यांच्यातलं होऊन काम करायचं, की काम होतं पण छान आणि आपल्याला त्याचा पूर्ण जो कामातनं मिळणारा आनंद आपल्याला घेता येतो आणि दुसऱ्यालाही देता येतो. आणि जेव्हा आपण काम करतो टीम्सला घेऊन, त्यावेळी त्याचे रिझल्ट पण आपल्याला खूप छान मिळतात. त्याच्यामुळे ते झालं. आणि जेव्हा हॉटेल फ्रेंड्सचा हा प्लॅन तयार झाला, सत्यात उतरवायची वेळ आली, त्यावेळी म्हणून म्हटलं ना हॉटेल फ्रेंड्सचा नाव ठेवलं त्यांनी, की पूर्ण मित्रपरिवार ही त्यांची डोक्यात असलेली जी कन्सेप्ट होती ती त्यांनी नावात उतरवली. आणि तेव्हा हे उतरवल्यानंतर मॅनेजमेंट हा एक दुसरा गुण त्यांच्याकडून शिकण्यासारखा, की बाहेरचं डायनिंगचं मॅनेजमेंट काय असेल, तिथे कोण असणार, किचनचं मॅनेजमेंट कसं असेल, तिथे काय असेल, त्याच्यानंतर बाकीचं मार्केटिंग हा जो मुद्दा असेल तो काय असेल, हे सगळं त्यांच्या डोक्यात होतं. पण जेव्हा हे त्यांनी दुसऱ्याला शिकवायचं ठरवलं
त्यावेळी प्रत्येक वेळी किचन, बाहेरचं जे काय डायनिंग हॉल आणि मार्केटिंग हे शिकवताना प्रत्येक वेळी त्या माणसाबरोबर त्यांनी ते स्वतः करून दाखवलं. म्हणून त्यांच्यातनं ते एक शिकण्यासारखं मला होतं की आपण पहिलं करून घ्यायचं नाही तर त्यांना प्रात्यक्षिक दाखवायचं. हा एक गुण त्यांच्याकडून शिकली. आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तेव्हाचा काळ असा होता ना की हॉटेल ही संकल्पना मूळ सामान्य माणसापर्यंत पोचवणं. म्हणजे आत्ता तुम्ही म्हणाल की ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री खूप मोठी आहे की तुम्ही तेव्हा बॅनर वगैरे हा प्रकार करू शकत होता. पण तेव्हा माउथ पब्लिसिटी हा महत्त्वाचा मुद्दा होता. तेव्हा त्याच्यातनं एक पप्पांकडून शिकण्यासारखं की माझ्या पप्पांनी ना हॉटेलमधले जे मेनू तेव्हा प्लॅन केले ना ते आपल्या इकडचे सामान्य लोक पण खाऊ शकतील. चायनीज पहिलं हॉटेल फ्रेंड्सामध्ये सुरू झालं. पण तेव्हा पप्पा सांगायचे की रिअल चायनीज इथे खाऊ शकत नाही. मग ते इनोव्हेशन कसं करायचं एक त्याच्यातनं शिकण्यासारखं की आपण ज्या वातावरणात राहतो, ज्या लोकांचं राहणीमान आहे तिथे आपल्या गोष्टीचं जे काय प्रेझेंटेशन आहे ते कसं करायचं हे मी त्यांच्याकडून शिकले. त्याच्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीच्या ह्या सगळ्या पैलूमध्ये ही महत्त्वाची गोष्ट होती. राहिला म्हणजे मला तोच एक प्रश्न, म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट तसं नाही केलं तर तसं केलं असतं तरी हे जास्त महत्त्वाचं तुमच्यासाठी होतं. कारण तिथल्या कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीच्या एखाद्या केलं असतं तुम्ही तरी तुम्हाला शेवटी जे ऑन पुढ्यातच दिसतं आहे. मग तुमच्या वडिलांबद्दल होतं की थोडासा त्यांचा कट्टू स्वभाव होता. म्हणजे ते होते मनस्वी तरीही ते त्यांना कुठे कट करायचं एखादी गोष्ट किंवा त्याच्यापासून अंतर राखलं जायचं असा एक ओरा होता त्यांचा. पण मित्रपरिवारांचा वेगळा, पण मी समजा एक असा एक ओरा होता. किंवा त्यावेळी आपले वडील, म्हणजे तुम्ही 7वी 8वीचं म्हणताय की मी थोडंसं मोठं झाल्यानंतर तुम्ही 10वीत असताना म्हणतो, केवढे मोठे आपले वडील सगळे, त्यांना मान सन्मान तुम्ही बघितला असेल किंवा आपल्या वडिलांचं एक नाव आहे. त्यावेळी तो आनंद कसा असायचा की मी एक सामान्य मुलगी म्हणून ह्याच्यात तेव्हा विचार असा काही आपला असेल की नाही माहीत, तुम्ही तेवढा प्रगल्भपणे विचार केलाही असेल. पण मी असं म्हणतो की बाबा माझ्या वडिलांचं मग त्यावेळी बाबा ते फ्रेंड्सचा आपण पुढे कुठेतरी ते म्हणजे त्यावेळी तुमच्या मनात असं होतं का की नाही मी फ्रेंड्सचाच काहीतरी हे बघीन किंवा मला नाही या दुसरं क्षेत्रात जाईन, असे काही विचार आलेले का? तुम्ही म्हणालात की माझ्या वडिलांची एक पर्सनॅलिटी तशीच सेम माझी पर्सनॅलिटी. ते पटकन मन मिळावू असे नाही होते, पण एकदा मन मिळावू झाले ना की ते खूप आपल्याकडचं भरभरून द्यायचे. हा त्यांचा एक स्वभाव होता. आणि हे जे हॉटेल फ्रेंड्सचा जन्माला आलं तेव्हा मी 8वीत होती आणि तेव्हाच मी ठरवलेलं की मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे. कारण मी म्हटलं ते तुम्ही बोललात त्याबद्दल नाही, मला त्यावेळी ठामपणे असं तुम्हाला वाटलं की नाही मी हॉटेलच करणार. मग त्यावेळेचं म्हणतो, नंतर झालं नाही झालं आपण त्याच्यावर चर्चा करूया. हो, पण मग तुम्ही म्हणता तसं ना की माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. कारण आम्ही 3 बहिणी म्हणाली मी तसं. तर हा बिझनेस आपल्याला कुठेतरी पुढे करायचा आहे ही मनात एक माझ्या संकल्पना होती की नाही आता पप्पांचा बिझनेस आहे ना तो आपण वाढवायचा. आणि तुम्ही म्हणालं तसं हॉटेल बिझनेसवाल्याची मुलगी म्हणून, तर माझ्याकडे तेव्हा हॉटेल फ्रेंड्सावाल्यांची मुलगी असं माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. म्हणजे हां ठीक आहे, मग हिच्याशी बोलायचं कसं, ही बोलेल की नाही. आणि मी तेव्हा खूप कमी बोलायची, कारण माझा स्वभाव हा सेम पप्पांसारखा होता की फारसं बोलायचं नाही, पहिलं ऑब्झर्व करायचं आणि मग आपलं मत विचारलं तर बोलायचं, हा स्वभाव होता. म्हणून ते हॉटेल फ्रेंड्सावाल्यांची मुलगी मग ती फारशी नाही मिक्स होणार हा प्रकार मी तेव्हा शाळेत पण आणि कॉलेजमध्ये पण मी तेव्हा हॉटेल फ्रेंड्सावाल्यांची मुलगी हे मला खूप अभिमानास्पद वाटायचं. पण मला त्याचं असं खूप असं म्हणतात ना तो हे नव्हतं, घमेंड हा प्रकार नव्हता. कारण माझी एक जबाबदारी होती की मी किरण शिंदेंची मुलगी आहे, मला जबाबदारीने वागलं पाहिजे. कारण आपण एका जबाबदारीने वागलो ना की आपलं वाकडं पाऊल पडत नाही. ती एक जबाबदारी माझ्यावर होती की अजूनही आहे. आणि किरण शिंदेंची मुलगी हे ओळखायची ना तेव्हा मला खूप बरं वाटायचं.
आणि तेव्हा खरं म्हणाल तर तेव्हा ते मला सोडायला यायचे. तुम्ही म्हणालात कसं टू व्हीलरने ना, तेव्हा माझ्या बकडे बघण्याचा एक मित्रपरिवाराचा दृष्टिकोन होता ना, तो खूप वेगळा होता, की अरे हिला अजूनही पप्पा सोडायला येतात. कारण मला अजूनही सांगायला आवडेल की माझे ना ते खूप असं लक होतं की मला कुठेही ते गेले त्यांना घेऊन ना, की मी सक्सेस होणारच. त्याच्यामुळे मी 12वी आणि अगदी 10वी 12वी आणि लास्ट इयर परीक्षांना तर पप्पांना कुठे जाण्याची परमिशनच नव्हती. मलाच हवे तुम्ही पेपरला सोडायला, तरच माझा पेपर चांगला जाणार. आता म्हणजे हा आता पप्पांचा कालखंड संपल्यानंतर तुमच्या जीवनात हर्षवायूची एंट्री झाली. हर्षल बांदेकर जे पती आहेत तुमचे, आणि हा एक पूर्णपणे व्यापाराचा हे एक वेगळी संस्कृती. म्हणजे फ्रेंड्सचा हॉटेल, किरण शिंदेंची मुलगी म्हणून व्यापार बघितला, तो व्यावसायिक हा एक पर्यटन व्यावसायिक किंवा हॉटेल व्यावसायिक हा वेगळा होता. आणि हर्षल बांदेकर हा जो एक प्रकार आहे, हे एक जीवन आहे, हे कसं वाटलं? कारण एकतर राजकोट भले मालवणमध्येच राजकोट आणि आपण बाजारपेठ पण आहे, पण जमीन आसमानाचं अंतर असणाऱ्या दोन आपण काय म्हणूया सराउंडिंग्स आहेत. इथे तिथे मुक्तपणे अंगण किंवा ही जी संस्कृती होती, तिथून तुम्हाला इथे डायरेक्ट दार उघडलं की तुम्हाला बाजारपेठ, व्यापाराचं जीवन, व्यापाराची सून, व्यापाराची पत्नी किंवा आता एक स्वतः एक व्यापारी म्हणून मी ते सांगू इच्छितो की यंदाचा जो व्यापारी एकता मेळावा झाला, त्यामध्ये रिया बांदेकर यांनी एक विंग, जी महिलांची विंग आहे ती सांभाळून त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक भरीव काम केलं. मग ही आता झालं, पण जेव्हा विवाह झाला त्यावेळी एकदम तुम्हाला माणसांची भरपूर सवय, ते इथलं एकदम तुम्ही एक दोन माणसं आणि माणसं तुमच्याकडे काउंटरच्या पलीकडे भरपूर, घरात ते वेगळी परिस्थिती होती. ते कसं तुम्ही सगळं ॲडजस्ट केलं? तुम्ही म्हणालात तसं राजकोट आणि बाजारपेठ खूप खूप वेगळी परिस्थिती. आम्ही राजकोटमध्ये असताना अगदी 7:30 नंतर नाहीच शक्य, बाजारात येणं तर नाहीच, फार फार 8. आणि जेव्हा मी लग्न होऊन जेव्हा बाजारपेठेत आली ना, त्यावेळी ते विश्वच मला खूप वेगळं होतं. कारण बाजारपेठ बंद होण्याचा वेळ 10 आणि जेवणाची वेळ, जेव्हा बाजारपेठ बंद होणार, दुकान बंद होणार, त्यावेळी मग आम्ही जेवणार, अशी वेळ. आणि आईकडे आम्हाला ते सगळं लवकरची सवय. त्याच्यामुळे मला इकडे आल्यानंतर ना अगदी म्हणजे छोट्याशा एका तळ्यातून आपण मोठ्या समुद्रात कसं येतो तसं एकदम माझं झालं. पण त्यावेळी तुम्ही म्हणता तसं मला माझ्या मिस्टरांनी, हर्षल बांदेकर यांनी खूप सांभाळून घेतलं. कारण ते माझे मिस्टर असण्यापूर्वी आम्ही छान एक मैत्रीचं नातं आहे आमचं. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो. त्याच्यामुळे त्यांनी मला ते सांभाळून घेण्यापेक्षा एक व्यापाऱ्याची बायको, व्यापाऱ्याची सून आणि एक व्यापारी महिला, हे पुढचं त्याने मला स्वतः घडवलं. कारण तुम्ही म्हणतात तसं अगदी हे फूल अगदी छान कोड कौतुकात वाढलेलं ते पप्पांनी अलगद हर्षल बांदेकरच्या हातात दिलं. आमचा विवाह झाला त्यावेळी. आणि हर्षल बांदेकरांना लक्षात आलं त्यावेळी की हे फूल आहे ना, ते आहे खूप नाजूक, आपल्याला सांभाळायला हवंच, मनही सांभाळायला हवं, पण तिच्याकडे जे काय बाकी विविध गोष्टी आहेत ज्या त्यांनी ओळखलेल्या, ते बाहेर आपल्याला काढायचं आहे तिच्याकडून. तसं ते एक एक माझ्यातले गुण नवरा म्हणण्यापेक्षा एक मित्र आणि व्यापारी म्हणून उलगडत गेले. आणि तेव्हा मला बाजारपेठेचा अनुभव फक्त स्वतःच्या खरेदीपुरता होता. पण जेव्हा दुकानात उभं राहायचं आणि अनुभव वेगळा, आपल्याला आहे त्या गोष्टी द्यायच्या आहेत ग्राहकाच्या कलाने, त्या कशा द्यायच्या, आणि ते जे काय मला बोटाला धरून शिकवलं असं म्हणणार मी, ते
हर्षल बांदेकर यांनी शिकवलं. इथे कसं असतं की व्यापारी म्हणल्यानंतरचा एक जो एक असं की गिराईक तुटू नये, गिराईक पुन्हा आलं पाहिजे किंवा गिराईकाचे बदलत्या मागण्या. त्यानंतर कधीतरी असं एक होतं का की मी त्या शीतलला कधीतरी म्हणजे त्या शीतलला कधीतरी त्रास होतो का? म्हणजे रियाला आता होत नसेल की अरे काय या गिराईकानं, आता ते हे एक माहिती आहे की हो गिराईक आपलं देवच आहे वर, पण कुठेतरी शीतलमध्येच थोडीशी मनातल्या मनात चिडते का? किंवा शीतल नाही का अरे माझं दुसरं पण एक काम होतं ते बघा काहीतरी एकच घेत थांबलं आणि किती वेळ थांबलं, असं होतं का? सांगायचं झालं ना तर पहिली गोष्ट माझ्या सासूबाई पण दुकानातच असतात आणि दुकानात बसायला खूप पेशन्स लागतात आणि म्हणजे अगदी जेव्हा गिराईक असतं तेव्हा बसणं आणि गिराईक कमी झाल्यानंतर बसणं ह्याच्यात खूप फरक आहे. म्हणून तुम्ही म्हणालात ना की शीतल म्हणून जी चिडचिड होते ना, मला हळूहळू हर्षलने सोमवारचा बाजार काय असतो ते दाखवलं आणि तेव्हा माझी चिडचिड व्हायची की अरे किती आहे पटापट पटापट यादी सांगतात आणि मी एका वेळी एकच यादी करणार ना, हा माझा अनुभव. तर त्यावेळी माझी चिडचिड व्हायची. पण माझ्या नवऱ्याने नेहमी सांगून ठेवलेलं की कितीही काही झालं तरी एक लक्षात ठेवायचं, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ही चांगली व्यापाऱ्याची लक्षणं असतात आणि कर्तव्य आहे. त्याच्यामुळे शीतल म्हणून म्हणाल ना तर तेव्हा माझी चिडचिड व्हायची आणि नंतरची चिडचिड म्हणाल ना तर आम्हाला कुठे जायचं असेल आणि जर मला खाली बोलवलं, तयारी करून जायचं आणि खाली बोलवलं आणि त्यावेळी अगदी दुकानात गिराईक वगैरे सगळं आवरलं आणि बाहेर पडणार, तोपर्यंत जर गिराईक आलं आणि ते पण अगदी मोठी यादी घेऊन, तर त्यावेळी आमचे प्रोग्रॅम ऐनवेळी बदललेले आहेत आणि सुरुवातीला तेव्हा शीतल म्हणून माझी अशी चिडचिड व्हायची आणि कधीकधी मी वरती पण आलेली आहे की आपल्याला नाही आता जाणं शक्य नाही असं जेव्हा मला हर्षलने सांगितलं आहे त्यावेळी माझी शीतल म्हणून चिडचिड व्हायची. पण आत्ता ती चिडचिड एक व्यापारी महिला म्हणून दृष्टिकोन बदललेला आहे, स्वीकार केलेला आहे मी त्या गोष्टीचा की नाही, व्यापाऱ्यावर असं निर्णय बदलायची वेळ येऊ शकते. हा एक छोटासा भाग असतो की व्यापाऱ्यांना म्हणजे आपण पुरुष व्यापारी एक म्हणतो की त्यांचेसुद्धा खूप त्याग असतात. त्यांच्यासुद्धा एक आपण पुरुष व्यापाऱ्यांचासुद्धा इथे मी मुद्दाम उल्लेख करेन की हा लक्षात येत नाही फारसा, पण हे सुद्धा गोष्टी आहेत. त्याचसोबत जेव्हा दुसरी मुलगी घरातून येते तिची संस्कृती वेगळी असते आणि ती व्यापारी म्हणून येते, त्याला थोडा डेव्हलपमेंटला काळ जातो. तुम्ही छान सांगितलं जाता तो आणि प्रामाणिकपणे प्रांजळपणे सांगितलं. आता आपण समारोपाकडे येतो आहे. याच दरम्यान तुम्ही माझ्या मते समाजसेवीपणे तुम्हालासुद्धा काहीतरी करायची नेहमीची असते. तुम्ही एक साचेबद्ध आत्तापर्यंत ते करताय. व्यापारी एकता मेळाव्याच्या दरम्यान संघटन कौशल्य हे तुमच्यामध्ये तुमचं दिसून आलं आणि त्याचे तुमचं अगदी तोंड भरून कौतुक आपल्या व्यापारी बांधवांनीसुद्धा ज्येष्ठांनी केलं. त्या दरम्यान युवक जे होते त्यांनीसुद्धा युवा व्यापाऱ्यांनीसुद्धा फार भरीव कामगिरी त्यावेळी केलेली. तुमची वाहवा झाली, या दोन विंगची ज्येष्ठ व्यापाऱ्यांनी वाहवा केली. मग हे संघटनात्मक कौशल्य तुमचं तुम्हाला सामाजिक काम करताना किंवा सामाजिकदृष्ट्या काहीतरी करताना तुम्ही यात काय संदेश द्याल की बाबा संघटनात्मक कौशल्य आहे, तिथे स्वतःची पर्सनॅलिटी, इतरांच्या पर्सनॅलिटी आणि प्लस आपलं पोटापाण्याचं सुद्धा, हे सगळं आपण जेव्हा घेऊन पुढे जात असतो पण तेव्हा आपल्या सगळीकडून समाज बघत असतो. मग त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? कुठला युवा असतील किंवा कोणालाही तुम्ही तो संदेश काय द्याल? तुम्ही सांगितलं तसं की हा व्यापारी एकता मेळावा, त्याचं पण श्रेय मी हर्षल बांदेकर यांना देते की त्यांनी मला सांगितलं की आपण बाहेर पडायचं आहे. मालवण बाजारपेठ ही महिलांची बाजारपेठ आहे हे हर्षल बांदेकरांनी मला समजावून सांगितलं त्यावेळी आणि म्हणून मी बाहेर पडली. महिलांना एकत्रित आणण्यासाठी, आपल्या व्यापाऱ्याच्या ज्या काय त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी महिलांनी एकत्र यायला पाहिजे हे मी सुरुवातीचा जेव्हा मेळावा झाला तेव्हा पेरलं आणि ह्या वेळेच्या मेळाव्यात ते उगवलं.
तसं मी हा एक संदेश देईन की मालवण बाजारपेठेत महिलांचा सहभाग जास्त आहे आणि तो तसाच राहावा. त्याच्यामुळे एक महिला फक्त घरापुरती चौकटीत ठेवलेली नाही आहे व्यापाऱ्यांनी, तिच्यातल्या बाकी सुप्त गुणांनाही वाव दिलेला आहे. त्याच्यामुळे तरुण पिढींना मी म्हणेन की तुमचं व्यापाराचं कौशल्य तुमच्याकडे आहे, हे बाळकडू तुम्हाला लहानपणापासूनच मिळतं. तुम्ही बाकी शिक्षण घ्या, सगळं पदवी वगैरे घ्या, पण जो आपला वडिलोपार्जित जो काय व्यापार आहे त्याच्याकडे वाढवण्याच्या दृष्टिकोनाने आणि ती मालवण बाजारपेठ आणखीन कशी डेव्हलप करता येईल, तुमचा शिक्षणाचा वापर करून किंवा तुमचं सोशल मीडियाचं जे काय आहे ते वापर करून तुम्ही मालवण बाजारपेठेसाठी तुमचं योगदान द्या. फार छान. इथे युवक युवतींना आणि सगळ्याच तुम्ही एक संदेश दिलेला आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणता तुम्ही स्वतः सोशल मीडिया बाजूला ठेवून स्वतः उतरून हा एक जे जो एक वेगळा पार्ट आहे तो तुम्ही निभावलात. ही संपूर्ण मुलाखत तुम्ही अतिशय एक आपण पाहिलं आहे की एक कोड कौतुक झालेलं आहे एक किरण शिंदेंचं फूल आणि ते व्यापारी म्हणजे हर्षल बांदेकर यांची पत्नी असेल किंवा त्यानंतर एक स्वतःची एक त्याच्यामध्ये असलेली त्यात असलेली उठून येणारी एक प्रांजळ मग त्यात ते पण त्यांनी सांगितलं की कुठे कुठे त्रास झाले, कुठे कुठे चिडचिड झाली आणि या दरम्यान तुम्ही जो प्रवास कथन केलात आपले सिंधुनगरी न्यूज चॅनेलवरच्या नारी रूपेण संस्थितामध्ये तुम्ही आता हा जो प्रवास तुम्ही वर्णन केलात तुमचा, त्याबद्दल अगदी आणि तुमचा वेळ दिलात म्हणून मनापासून धन्यवाद. मी पण तुमचे मनापासून धन्यवाद म्हणते की तुम्ही मला इथे येऊन बोलण्याची संधी दिलात आणि तुमचं एक मला आवडण्यासारखी गोष्ट आहे तुमच्या न्यूज चॅनलची की तुम्ही सामान्य जी काही स्त्री आहे तिला बोलण्यासाठी हा जो काय एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण कसं असतं राजकीय पाठिंबा असणं किंवा आणि कुठचंही बॅकग्राऊंड असणं त्यांना व्यक्त व्हायला खूप माध्यमं आहेत, पण तुम्ही एका सामान्य व्यक्तीच्या मनापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करताय ही संकल्पना मला खूप आवडली आणि म्हणून ह्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला खूप खूप मनापासून शुभेच्छा. खूप धन्यवाद. तुमच्या या कौतुकाबद्दल तुमची प्रशंसाही मी सगळी प्रेक्षकांकडे वळवतो. आपले प्रेक्षक आणि प्रामाणिकपणाने सांगतो आमच्या टीमला किंवा आपली सिंधुनगरी न्यूजला कोणी सामान्य वाटत नाही. प्रत्येकजण जो युनिक आहे त्या तिथे पोचायचा आपण प्रयत्न करतो. परमेश्वर कृपेने ते शक्य होतं. प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे हे खूप शक्य होतं. प्रेक्षकांचा म्हणजे आपल्याला प्रोत्साहन असतं त्यामुळे शक्य होतं. विनम्रपणे तुमचे धन्यवाद स्वीकारून मी प्रेक्षकांना हे सगळं प्रेक्षकांना आपण श्रेय देऊया. तुमचे खूप पुन्हा एकदा धन्यवाद. नारी रूपेण संस्थिताचा आपला या भागामध्ये आज आपण जी शीतल शिंदे, रिया बांदेकर यांच्याशी चर्चा केली, त्यांच्याशी संवाद ऐकले. अतिशय मुक्तपणाने एक वेगळ्या जगामध्ये त्या घेऊन गेल्या आणि पुन्हा एकदा त्या जगामध्ये त्या आज कशा आहेत त्या त्यांनी दाखवलं. माय माऊली महिला सबलीकरण यांच्या संयोगाने आपण हा आपली सिंधुनगरी न्यूजवर प्रस्तुत असलेला आपली मुलाखत मालिका ही तुम्ही पाहत राहताय, त्याला एक भरभरून प्रतिसाद देत आहे म्हणून धन्यवाद.